कटनी जिले के बरही नगर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी संत शिरोमणि नामदेव जी महाराज की 755वीं जयंती अत्यंत धूमधाम, श्रद्धा और सामाजिक एकता के संदेश के साथ मनाई गई। यह भव्य आयोजन नामदेव समाज एकता परिषद एवं नामदेव समाज युवा संगठन बरही के संयुक्त तत्वाधान में संपन्न हुआ। कार्यक्रम का शुभारंभ नामदेव मोहल्ला से संत शिरोमणि नामदेव जी महाराज की सुसज्जित झांकी के साथ भव्य शोभा यात्रा निकालकर किया गया। शोभा यात्रा नगर के प्रमुख मार्गों एवं चौराहों से होती हुई भक्तिमय माहौल में मंगल भवन स्थित मुख्य समारोह स्थल पर पहुंची। इस शोभा यात्रा में बरही के साथ साथ आसपास के ग्राम क्षेत्रों से आई महिलाएं, पुरुष, बच्चे एवं बुजुर्गों ने श्रद्धापूर्वक सहभागित किया। शोभा यात्रा में भजन कीर्तन, झांकी प्रदर्शन एवं समाज के युवाओं का अनुशासित संचालन देखते ही बन रहा था। मंगल भवन पहुंचने के उपरांत संत नामदेव जी महाराज की पूजा अर्चना, माल्यार्पण, दीप प्रज्वलन एवं आरती के साथ कार्यक्रम का शुभारंभ किया गया। इस अवसर पर समाज के वरिष्ठ जनों एवं अतिथियों ने संत नामदेव जी के जीवन दर्शन और उनकी विचारधाराओं पर प्रकाश डाला। वक्ताओं ने कहा कि संत नामदेव जी ने समाज में समानता, भाईचारा और भक्ति के माध्यम से समरसता का मार्ग दिखाया, जो आज भी समाज के लिए प्रेरणा स्रोत है। कार्यक्रम के दौरान बालक बालिकाओं द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक एवं भक्ति कार्यक्रमों ने सभी का मन मोह लिया। भक्ति गीत, नृत्य एवं समूह गायन से पूरा सभागार संत नामदेव महाराज के जयकारों से गूंज उठा। इस भव्य आयोजन में नामदेव समाज बरही के युवाओं की सक्रिय भागीदारी विशेष रूप से सराहनीय रही। आणि इथून जाताना भेटल्यानंतर गोंदिया तालुका 900 कास्तकारांचं संख्या, गावांची संख्या, बाधित गाव आहेत त्याची संख्या ही 900 आहे। अंदाजे बाधित क्षेत्र जर हेक्टरमध्ये जर बघितलं तर 19,50.40 इतकं आहे। त्याच्यात अंदाजे बाधित शेतकऱ्यांची संख्या 7,173 आणि आतापर्यंत झालेले पंचनामे हे 39 एवढ्या गावांचे पंचनामे झालेले आहेत। खरं म्हणजे पंचनामे फार फास्ट सुरू होते, पण मागच्या 2 दिवसात जो पाऊस पडला त्याच्यामुळे थोडंसं 2 दिवस पंचनामे बंद करावं लागले आणि या 2 दिवसानंतर आजपासून परत पंचनामे सुरुवात केलेली आहे। तर पहिले 14,000 हेक्टर बाधित क्षेत्र होतं, नंतर त्याची संख्या ही 29,000 जवळपास पोहोचलेली आहे। त्या तिन्ही विभागांना आम्ही तिथे सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक कास्तकारांचं, प्रत्येक शेतकऱ्यांचं तिथे सर्व झालंच पाहिजे आणि एक ॲफिडेविट त्यांच्याकडून घेत होते, त्या संदर्भात आम्ही पत्र घेत होते। त्या संदर्भात पण ज्या ज्या तालुक्यात गेलो तिथले SDM असतील, तहसीलदार असतील, त्यांना सूचना केलेल्या आहेत की असं कुठलंही पत्र आपल्याला द्यायचं नाही, कारण की जो बाधित क्षेत्र आहे किंवा जो सरकारकडून मदत मिळणार आहे शासनाकडनं तो नंतरचा विषय आहे। पण समजा एखाद्या कास्तकाराचं शेत हा 60%, 70% बाधित असेल, 30% तर त्याला विकायला परवानगी मिळायला पाहिजे। ही आठ आम्ही तिथे टाकू नका म्हणून अशी सर्वांना सूचना दिलेली आहे। उद्या आम्ही पूर्णतः एक माहिती परत एकदा जिल्हाधिकारी साहेब असतील आणि सर्व जिल्ह्यातील वर्ग असतील त्यांना पूर्ण माहिती घेऊ आणि 7 दिवसानंतर परत एकदा आम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा आपण लोकांची संख्या किती आहे। उद्या सोमवार आम्ही मुंबईला जाणार आहे, मंगळवारी CM साहेबांना भेटणार आहे, अजितदादांना भेटणार आहे। जिल्ह्यातील 4ही आमदार त्यांना पण मी विनंती केलेली आहे की आपण पण या, आपण CM साहेबांना भेटू आणि जे ग्राउंडची परिस्थिती आहे ते त्यांना समजून सांगू आणि मी प्रत्यक्ष जेव्हा सकाळपासून सुरू केलं, गडगार्जनीपासून आज इथे पोचलो, तर एक दृश्य मला प्रत्येक जागेवर दिसायला मिळालं की तो कापलेला धान आहे, तो गेलेलाच आहे, पण तो उभा होता तोही पडलेला आहे। तर नुकसान हा भरपूर प्रतिशत, तिथं जर आपण
सरासरी काढली तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त नुकसान आपल्या जिल्ह्यात ह्या गोंदिया जिल्ह्यातच आहे. काही तालुक्यात फार जास्त प्रमाणात आहे. सर्वे टक्केवारी मी आत्ताच आपल्याला सांगितली. काही तालुक्यात 30% झालेली, काही तालुक्यात 70-75% सर्वे झालेले. पण त्यांना 7 दिवसाच्या आत पूर्ण सर्वे करण्याचे पण आदेश दिलेले आहेत. मला आज सर्व काही प्राप्त झालेले मिळाले आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला पाहिजे. शासन म्हणूनही उभं राहायला पाहिजे, माणुसकी म्हणून पण उभं राहायला पाहिजे. तर विनंती केलेली आहे की त्यांची काही गैरसमज असेल तर ती काढावी आणि त्यांना सहकार्य कसं होईल स्थानिक आमदारांना आम्ही तिथे आणि काही अधिकाऱ्यांना तहसीलदार लेवल, कृषी लेवलचे असतील त्यांना पण आम्ही सांगतोय तर आम्हाला एकदा रोड मॅप कळेल की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं असेल आणि कसं मदत करता येईल. एक सर्वे एक प्रक्रिया है वो सर्वे जिला लेवल के ऐप का है, ई पंचनामा ऐप पे उसको अपलोड करना पड़ेगा. उसके बाद उसकी आगे की कार्रवाई शुरू होगी. उसका पूरा